नमस्कार. तुम्हाला माहीत आहे संसारामध्ये एक अशी गोष्ट आहे जे पूर्णपणे परफेक्ट आहे. तुम्ही म्हणाल कोणची? तो स्टोरी सुरू होते जवळपास 13.7 बिलियन वर्ष आधीपासून. 13.7 बिलियन वर्ष आधी भयानक मोठा असा धमाका झाला, ज्या धमाक्यामुळं अस्तित्वात आलं हे अनइमॅजिनेबल एक्सपांड होत असलेलं आपलं ब्रह्मांड, ज्याला आपण युनिवर्स म्हणतो. आणि हे युनिवर्स बनलं आहे करोडो करोडो अशा गॅलक्सीपासून, ज्या गॅलक्सींना आपण आकाशगंगा म्हणतो. आणि अशाच करोडो गॅलक्सीपैकी एक छान सुंदर अशी गॅलक्सी आहे, ज्या गॅलक्सीला आपण नाव देतो मिल्की वे गॅलक्सी. जर का तुम्ही ह्या मिल्की वे गॅलक्सीला जर का बघाल का नाही, तर हे मिल्की वे गॅलक्सी बनली आहे करोडो करोडो अशा स्टारपासून. प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला भयानक असे धमाके होते, ज्या धमाक्यामधून जन्म होते कुणाचा? एका नवीन स्टारचा. प्रत्येक सेकंदाला धमाके होते ज्यानं अंत होते एका पर्टिक्युलर स्टारचा. म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक क्षणाला माहीत आहे काय मनवणं चालू आहे? दिवाळी. प्रत्येक क्षणाला धमाके होऊन राहिले, ताऱ्यांचा जन्म होऊन राहिला, प्रत्येक सेकंदाले धमाके होऊन राहिले, कोणातरी स्टारचा डेथ होऊन राहिले. तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला असे विस्फोट होताना दिसन कुठं? तुमच्या ह्या समस्त अशा ब्रह्मांडामध्ये. आणि हे ब्रह्मांड फैललं आहे जवळपास 90 बिलियन लाईट इयर एवढं. 90 बिलियन म्हणजे होते 90 वर लावा 9 शून्य, आणि लाईट इयर म्हणजे होते प्रकाशानं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एका वर्षामध्ये किती अंतर पार केलं त्याला म्हणतो आपण लाईट इयर. एका वर्षामध्ये जर का बघाल ना तुम्ही, ते 3 करोडाच्या वर सेकंद असतात. आणि लाईट एका सेकंदामध्ये जवळपास 30 लाख किलोमीटर अंतर पार करते. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की एवढं अनइमॅजिनेबल फैलत असलेलं तुमचं काय आहे? ब्रह्मांड आहे. आणि जवळपास 4.6 बिलियन वर्षाआधी असाच एक धमाका झाला होता ह्या मिल्की वे गॅलक्सीमध्ये, ज्या धमाक्यातून बाहेर पडली भरपूर सारी एनर्जी, भरपूर सारे फंडामेंटल फोर्सेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. आणि त्या धमाक्यातून ज्या ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्या पूर्णच्या पूर्ण परत एका जागेवर जमा झाल्या आणि जन्म झाला सुंदर प्रखर अशा ताऱ्याचा, ज्या ताऱ्याला आपण म्हणतो सूर्य, सन किंवा गॉड स्टार. आणि उरलेल्या गोष्टीपासून त्याच्या भोवती फिरणारे तुमचे छोटे छोटे असे प्लॅनेट, भरपूर सारे मिटिओर्स, भरपूर सारे कॉमेट, ॲस्ट्रॉइड, आणखी भरपूर सारा कचरा आहे. आणि ही जे तुम्हाला ही सिस्टम जे दिसत आहे इथं, ह्या सिस्टमला आपण नाव देतो सोलर सिस्टम, जिचा जन्म झाला होता जवळपास 4.6 बिलियन वर्षाआधी. आणि ह्याच सोलर सिस्टीममध्ये आहे ती परफेक्ट गोष्ट, ज्या परफेक्ट गोष्टीला तुम्ही नाव देऊ शकता परफेक्ट प्लॅनेट. राईट. ह्या संसारामध्ये फक्त एकच गोष्ट परफेक्ट आहे, आणि त्या परफेक्ट गोष्टीचं नाव आहे आपली पृथ्वी, आपली धरती, आपली जननी, आपलं बायोस्पियर, आपलं प्लॅनेट. का बरे ह्या प्लॅनेटला तुम्ही परफेक्ट प्लॅनेट म्हणू शकता? कारण की जर का स्पेसमधून तुम्ही ह्या प्लॅनेटला जर का बघाल का नाही, तर तुम्हाला ह्या प्लॅनेटचा कलर निळा दिसेल, थोडासा हिरवा आणि थोडासा पिवळा पण दिसेल. निळा कलर यासाठी इथं का आहे? कारण की इथं पाणी प्रेझेंट आहे आणि तेही लिक्विड फॉर्ममध्ये. आणि इथं जो तुम्हाला हिरवा आणि पिवळा भाग जो दिसू राहिला ना, ते आहे जमीन. जमिनीचे ह्या पृथ्वीवर जवळपास 7 छोटे छोटे तुकडे आहे. 7 छोट्या छोट्या तुकड्यांवर छोटे छोटे देश आहे. छोट्या छोट्या देशांमध्ये शहरं आहे, गावं आहे. आणि ह्या गावामध्ये, शहरामध्ये गल्ले आहे, मोहल्ले आहे, कॉलनी आहे. आणि त्या कॉलनीमध्ये घरं आहे. आणि त्या घरामध्ये बसून जर का तुम्ही हा व्हिडिओ जर का बघून राहिले असाल, तर निसर्गानं हा मुमेंट तयार करायला जवळपास 3.5 बिलियन वर्ष लावले. म्हणजे ह्या समस्त संसाराची महान रचनेपैकी एक महान रचना आहे. म्हणते कोण? तुम्ही. मग प्रश्न आहे, तुम्ही कोण? मग तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव हे आहे, माझं नाव ते आहे. एक काम करू आपण, हे नावकाने आपण असे साईडनं टाकून देऊ. साईडनं यासाठी टाकून देऊ कारण की नावं तुमची स्वतःची खोज नाही आहे, नावं तुम्हाला कोणतरी दुसऱ्यानं दिलेले आहे. मग हे नावं जर का आपण काढून टाकले, मग तुम्हाला विचारलं मग तुम्ही कोण, तर तुम्ही म्हणाल मी सध्या विद्यार्थी आहो, कोणी म्हणन मी छोटे मोठे काम करत असन,
कोणी म्हणन मी डॉक्टर आहे, कोणी म्हणन मी इंजिनियर आहे, कोणी म्हणन मी वकील आहे, कोणी म्हणन शेतकरी आहे, कोणी म्हणन मी टीचर आहे. हे तर तुमचं प्रोफेशन झालं, हे तर तुमचा अहदा झाला. हे काम करण्यासाठी जे काही करू राहिले तुम्ही, म्हणजे जिवंत राहण्यासाठी जे काही करून राहिले हे प्रोफेशन झालं. ह्या प्रोफेशनला एक काढून टाका. मग तुम्हाला विचारलं की तुम्ही कोण, मग प्रश्न पडेल की आपण कोण. मग आपल्याला आणखी थोडंसं डिटेलमध्ये जर का आपण गेलो, ब्रेनमध्ये आणखी थोडासा विचार जर का आपण केला, मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळते की मी तर जिवंत आहे. बरोबर आहे. मी ह्याच गोष्टीबद्दल इथं बोलणार आहे की जिवंत गोष्ट सापडते ह्या धरतीवर, म्हणून ह्या धरतीला, ह्या प्लॅनेटला मी म्हणतो परफेक्ट प्लॅनेट. आणि बरं, असंच नाही आहे का इथं मी किंवा तुम्ही आपणच जिवंत आहे. जीवन नावाच्या गोष्टीचे अलग अलग फॉर्म, अलग अलग कलर आणि प्रत्येक जागी तुम्हाला लाईफ नावाची गोष्ट इथे सापडेल. मग हे लाईफ म्हणजे काय होते, जीवन म्हणजे काय होते? प्रत्येक जणाला तुम्ही विचारा लाईफ म्हणजे काय होते, तर कोणी सांगन लाईफ स्ट्रगल आहे, कोणी म्हणन लाईफ दुःख आहे, कोणी म्हणन लाईफ एन्जॉय आहे, कोणी म्हणन लाईफ रहस्य आहे, कोणी म्हणन लाईफ स्ट्रगल आहे. कोणाचं काय आणि कोणाचं काय. पण लाईफला जर का तुम्हाला डिफाईन जर का करायचं असेल, मी गॅरंटी देतो तुम्ही जिवंत आहात, तरी पण तुम्ही जीवन लाईफ नावाच्या गोष्टीला डिफाईन करू शकत नाही. मग ह्या धरतीवर माणसांनी चालू केला एक सब्जेक्ट, ज्या सब्जेक्टमध्ये आपण अभ्यास करणार आहोत लाईफचाच. लाईफ म्हणजे होते बायो आणि लॉजी म्हणजे होते स्टडी. तर बायोलॉजीमध्ये आपल्याला हे शिकायला भेटणार आहे, हेच इंटरेस्टिंग गोष्टी माहीत पडणार आहे की जीवन म्हणजे काय असते, हे कुठून आलं, हे कसं जिवंत राहते, हे कायच्यापासून बनलं आहे, हे काय करते. ह्या सर्व गोष्टीचा, जिवंत गोष्टीचा जो अभ्यास असते, त्या अभ्यासाला आपण नाव देतो काय, बायोलॉजी. तर प्रत्येकानं आपापल्या फुरसदनं लाईफ नावाच्या गोष्टीला डिफाईन केलेलं आहे. इवन काही जण तर असे होते की ज्यांनी म्हटलं यावेत जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कृते. म्हणजे हे जे जीवन भेटलं आहे हे एकदाच भेटते. सुखानं, प्रेमानं, आनंदानं मस्त जगून घ्या. कारण की एक वेळा हा जर का देह जर का भस्मीभूत झाला तर ह्या जगातली कोणतीच ताकद त्याला परत आणू शकत नाही. तर इंटरेस्टिंग गोष्ट जर का बघाल का नाही तुम्ही, तर जीवन जगण्याची कला आहे. सो आय एम नॉट अ फिलॉसॉफर. तर बायोलॉजी काय सांगते लाईफ म्हणजे काय असते, तर बायोलॉजीचं म्हणणं आहे की लाईफ म्हणजे एक गोष्ट होय, एक सबस्टान्स होय, ज्या गोष्टीची काही ना काही खासियत आहे आणि ते गोष्ट ह्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये स्वतःला जिवंत ठेवते, स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवते आणि त्याच्यानुसार स्वतःला मजबूत बनवते. मग जगात जर का तुम्हाला अशी गोष्ट सापडली ज्या गोष्टीची काहीतरी खासियत आहे आणि जो स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवून राहिला आणि स्वतःला मजबूत करून राहिला, बस अशाच गोष्टीला नाव द्यायचं काय, जिवंत गोष्ट किंवा लाईफ. मग बायोलॉजी काय सांगते की जर एक इंडिव्हिज्युअल असेल, जसा मी एक इंडिव्हिज्युअल आहे, तर हा एक जीव आहे, एक जिवंत जीव आहे. बायोलॉजीने त्याला नाव दिलं ऑर्गॅनिझम. आणि माझ्याचसारखे तुम्ही पण एक ऑर्गॅनिझम आहे, तुमच्याचसारखे तुमच्या बाजूनं कोणी असेल तर तो पण एक ऑर्गॅनिझम आहे. तर असा जो सारख्या ऑर्गॅनिझमचा पुरा जो ग्रुप दिसते, पुरी जी संख्या दिसते, ह्या ग्रुपला आपण नाव दिलं स्पेसीज. आणि ह्या स्पेसीजचं नाव आहे मनुष्य, माणूस, आदमी, इन्सान, ह्युमन. आणि बायोलॉजी त्याला म्हणते होमो सेपियन. बरं, आपण एकच प्रजाती किंवा आपण एकच स्पेसीज ह्या धर्तीवर जिवंत आहे काय, किंवा आपण एकटेच्या धर्तीवर जिवंत आहो काय, नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जा, इवन तुमच्या घरामध्येच पहा किंवा घराच्या तुमच्या बाहेर पहा, तुम्हाला भरपूर साऱ्या अशा जिवंत गोष्टी दिसेल. जसं तुमच्या घरामध्ये ॲज अ पेट म्हणून तुम्ही कुत्रा पाळला असन किंवा मांजर पाळली असन, हे जिवंतच आहे. तुमच्या घरामध्ये छानसं छोटंसं ॲक्वेरियम जर का असन, त्याच्यामध्ये फिश असेल तर ते पण जिवंत आहे. घरामध्ये जर का तुमच्या जर का मस्त फुलं येणारे असे श्रब आहे, फ्रूट्स येणारे असे ट्री आहे आणि त्या झाडांवर फुलांवर बसणारे तुमचे छोटे छोटे चिमणे आहे, ह्या सर्वच्या सर्व कोण आहे, आपल्या जिवंत गोष्टी आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घ्यायचा थोडाफार प्रयत्न करू की जीवन म्हणजे काय होते, लाईफ म्हणजे काय होते. तर बायोलॉजी सांगते लाईफला की जर
तुमच्यामध्ये काहीतरी खासियत आहे आणि तुम्ही त्या खासियतनुसार स्वतःला काय ठेवू राहिले, जिवंत ठेवू राहिले. तर लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट बिझनेस आहे माहिती आहे का, काय? सर्वायवल, जिंदा रहना, जिवंत राहणं. कोणालाच मरायचं नाही आहे. पण लाईफची हेच एक चांगली खासियत आहे की लाईफ नावाच्या गोष्टीचा जन्म होते आणि काही कालांतराच्या नंतर त्या लाईफ नावाची गोष्ट काय होते, डेथ होते. म्हणजे ह्या संसारामध्ये कोणीच अमर नाही आहे, कोणीच अमर नाही आहे. ज्याची सुरुवात होते त्याचा एक ना एक दिवस अंत होणारच आहे. गोष्ट तुम्ही बनवली तर ते एक ना एक दिवस तुटणारच आहे. हा संसाराचा नियम आहे. चांगल्या गोष्टी होते, सोबत सोबत वाईट पण होते. तर ह्या संसाराच्या नियमाला, ह्या संसाराला, ह्या निसर्गाला बायोलॉजीनं कशा पद्धतीनं डिफाईन करून सांगितलं, कोण्या पद्धतीनं सांगितलं की हा संसार म्हणजे काय असते. तर एक गोष्ट आपल्याला नक्की आता माहीत पडली, हा एक ऑर्गॅनिझम आहे, हा एक ऑर्गॅनिझम आहे, हा एक ऑर्गॅनिझम आहे, हा एक ऑर्गॅनिझम आहे. मी पण एक ऑर्गॅनिझम आहे आणि ते हे झाडं पण ते दिसतात. ह्या एक एक जो जीव आहे तो पण कोण आहे, ऑर्गॅनिझम आहे. आणि ह्या ऑर्गॅनिझमचा याच्यासारख्या दिसणारा जर का ग्रुप असेल तर त्यांना नाव द्यायचं स्पेसीज. याच्यासारखा जर का यांचा पूर्ण ग्रुप असेल तर त्यांना नाव द्यायचं काय, स्पेसीज. तर प्रश्न आहे, हा जो जीव आहे, हा ऑर्गॅनिझम आहे, हा नेमका कायच्यापासून बनला आहे, हा कसा बनला, कुठून आला, काय होय, हे थोडंसं बघू आपण की काय आहे. तर एक गोष्ट बेसिकली बघा तुम्ही, हजारो वर्षा आधीपासून म्हणजे जवळपास 10,000 वर्षाआधी माणसानं शेती करणं चालू केली होती. शेती करायचा माणसाला फायदा एक असा झाला, शेती करायच्या आधी माणूस जंगलामध्ये भटकत होता, शिकार करत होता, शिकारीला घेऊन घरात येत होता. घर म्हणजे गुफा म्हणा किंवा कोणचं एखादं ठिकाण म्हणा. खायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी डबल उठायचं, शिकार करायचं. म्हणजे मेन इम्पॉर्टंट प्रश्न होता तिथं कशाचा, पोटाचा. आणि 10,000 वर्ष आधी माणसानं काय करणं केले, शेती करणं चालू केले. शेती केल्यानं माणसाचा फायदा असा एक झाला की माणसाला दूरपर्यंत भटकायची आता गरज नव्हती. माणूस एका जागेवर काय झाला, स्थायी झाला. आणि दुसरी अजून एक गोष्ट की शेतीमधून उत्पन्नच एवढं होऊन राहिलं होतं की उद्या जर का मी कामाला जर का गेलो नाही तरी पण माझ्या जेवणाचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते. हा फायदा केला कोणं, शेतीनं. आणि शेती चालू केली माणसानं बस आत्ता 10,000 वर्षाआधी. शेतीचा एक असा फायदा झाला की आपण एका जागेवर स्थायी झालो आणि स्थायी झाल्यासोबत शेतीमधून उत्पन्न पण एवढं होऊन राहिलं होतं की आता आपल्याला पूर्णच्या पूर्ण वेळ जो आपण जिवंत राहासाठी, भूक मिटवण्यासाठी जो करून राहिलो होतो तो आता थोडासा कमी झाला. म्हणजे तुमच्या पोटाचा प्रश्न सॉल्व्ह झाला. एक छान अशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. बंदुकीच्या गोळीने मी 3 जणांना मारलं. एकाच्या तोंडातून नाव निघालं राम, एकाच्या तोंडातून नाव निघालं माओ आणि तिसऱ्याच्या तोंडातून नाव निघालं आलू. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि असं माहीत पडलं की पहिल्या दोघांचे पोटं भरले होते. म्हणजे याचा अर्थ असा होते की पोट भरलं असं तेव्हाच माणसाच्या दिमागामध्ये नवीन नवीन आयडिया तयार होते, नवीन नवीन इमॅजिनेशन होते, नवीन नवीन असं कॉग्नेटिव्ह थिंकिंग होते. तर शेतीमुळं काय केलं, शेतीमुळं आपल्या पोटाचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आत्ता माणूस विचार करू शकत होता. मग याच्या दिमागामध्ये हजारो करोडो प्रश्न आले असन. तुम्ही जर का पीके पिक्चर जर का बघितला असन ना आमिर खानचा, तर तो पीके पिक्चरामध्ये एलियनचा रोल केला आहे आमिर खाननं. तो ह्या धर्तीवर आणून आपटला आणि त्याला म्हटलं ते पाच बस, तुले काय करायचं आहे, हे काय होय हे स्वतःच्या बेसिसवर शोधतो. आता तशीच हालत झाली होती कुणाची, माणसाची. माणसाला हे नव्हतं माहीत की दिवसा हा चमकणारा हा कोण आहे, हे मोठमोठाले मले असे उंच उंच भाग दिसू राहिले जमिनीचे हे कोण आहे, हे वाहणारे हे कोण आहे, हिरवे दिसणारे हे कोण आहे, मी कोण आहे. आणि ह्या सारे प्रश्न आणि ह्या प्रश्नाचे उत्तर भेटणार होते कुणालाच, इवन माणसालाच. का? कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची सर्वात खास गोष्ट आहे की माणूस एक इंटेलिजंट स्पेसीज आहे. बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त विवेक पद्धतनं तो निर्णय घेऊ शकतो. ह्या धर्तीवर एक असाच प्राणी आहे, तो आहे माणूस. माणसाच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच क्रिटिकल थिंकिंग करू शकत नाही, इमॅजिन करू शकत नाही, विचार करू शकत नाही. मग हजारो वर्षाआधी ग्रीकमध्ये म्हणा किंवा इजिप्शियन कल्चरमध्ये म्हणा भरपूर सारे लोक होऊन गेले. जसं तुम्ही हिपोक्रेटचं नाव ऐकलं असन, जसं तुम्ही ॲरिस्टॉटलचं नाव ऐकलं असन. तर यांनी असा निर्णय केला की आता शोधून काढायचं की हा जीव नेमका
कोण आहे. मग बेसिकली जर का बघा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये तुम्हाला असे दोन नावं दिसेल, चरक आणि सुश्रुत. हे फादर आहे. फादर म्हणजे ॲनाटॉमीसारखा सब्जेक्ट त्यांनी चालू केला होता. ॲनाटॉमी म्हणजे होते इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी. मग बेसिकली आपल्याला एक गोष्ट तर आता माहीत आहे की एक जर का जीव जर का असन तर त्या जीवाला आपण नाव देतो काय, ऑर्गॅनिझम. एक जर का जीव असेल तर ह्या जीवाला काय नाव द्यायचं, ऑर्गॅनिझम. मी एक पुराच्या पुरा कोण आहे, ऑर्गॅनिझम आहे. हा ऑर्गॅनिझम बनला आहे कशापासून, आपल्या ऑर्गन सिस्टमपासून. हे गोष्ट आपल्याला आधीच नाही, हजारो वर्ष आधी माहीत होती. भरपूर सारे हुशार फिलॉसॉफर आणि सायंटिस्ट ह्या धर्तीवर होऊन गेले, ज्यांनी बेसिक फाउंडेशन तयार केलं होतं हजारो वर्ष आधी. कशाचं, सायन्सचं, बायोलॉजीचं. तर ऑर्गॅनिझम बनला असते ऑर्गन सिस्टमपासून. तुम्हाला श्वास घ्यायचा असेल तर तुमच्या बॉडीमध्ये एक स्पेशल सिस्टीम आहे. तुम्हाला जेवण करायचं असेल त्यासाठी एक स्पेशल सिस्टीम आहे. तुम्हाला अनवॉन्टेड गोष्टी बॉडीच्या बाहेर टाकायची गरज जर का पडत असेल तर त्यासाठी वेगळी सिस्टीम आहे. तुमच्या पूर्णच्या बॉडीमधून एका पार्टपासून दुसऱ्या पार्टपर्यंत काहीतरी धावून राहिलं ते वेगळी सिस्टीम आहे. हार्मफुल अशा जीवांपासून तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये सिस्टीम प्रेझेंट आहे. आणि ह्या सर्वांना कंट्रोल करणारी अशी सिस्टीम प्रेझेंट आहे. तर भरपूर साऱ्या सिस्टमपासून बनला राहते ऑर्गॅनिझमच्या सिस्टमला आपण नाव देतो काय, ऑर्गन सिस्टम. त्याचनंतर आपल्याला हे पण एक गोष्ट माहीत आहे की ऑर्गन सिस्टम बनली आहे कशापासून, आपल्या ऑर्गनपासून. ऑर्गन म्हणजे होते अवयव. तुम्ही जर का डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल बोलत असाल तर पोट त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममधला कोण आहे, आपला ऑर्गन आहे. तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल बोलत असाल, ब्लड व्हास्क्युलर सिस्टीमबद्दल बोलत असाल तर हार्ट त्यातला एक ऑर्गन आहे. तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल बोलत असाल तर लंग्स एक काय आहे, त्यातला ऑर्गन आहे. एक्सक्रेटरी सिस्टीमबद्दल बोलत असाल तर किडनी काय एक आपला ऑर्गन आहे. तर बेसिकली आपल्याला हे माहीत आहे की ऑर्गॅनिझम आहे ऑर्गन सिस्टमपासून बनलेला, आणि ऑर्गन सिस्टम बनली आहे कशापासून, ऑर्गनपासून. पण ऑर्गन कशापासून बनलेले आहे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल जवळपास कितीपर्यंत माहीत आहे, 1590 पर्यंत. अरे बापरे, एवढ्या टाईम पिरियडपर्यंत का बरं शोधलं नाही माणसानं की ऑर्गन नेमके कायच्यापासून बनले आहेत. तुम्हाला जर का ऑर्गन कशापासून बनले आहे हे जर का बघायचे असन तर तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही. तुम्हाला अशा गोष्टीचं इन्व्हेन्शन करणं आवश्यक आहे ज्या गोष्टीमुळे तुम्ही लहानातल्या लहान गोष्टी मोठ्या करून बघू शकता. आणि ती गोष्ट तयार झाली जवळपास केव्हा, 1590 ते म्हणते ना, रुपोश हकीकत है जब तक अफसाने बंद नहीं होंगे, इजरारे हरम आबाद रहे तब तक अफसाने बंद नहीं होंगे, शमय खुद यकीन बन जाएंगे हंस हंस कर जल जाने के लिए, ओहाम के जुल्मत खानों में परवाने बंद नहीं होंगे. म्हणजे दिमागामध्ये जर का प्रश्नाचं उदाहरण नसन तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जिद्द जे राहते का नाही, मी त्याच्याबद्दल बोलून राहिलो. तर 1590 असेच एक स्पेक्टमेकर, डच स्पेक्टमेकर होऊन गेले ज्यांचं नाव होतं चार्ल्स जॉन्सन. ह्या माणसाने सर्वात आधी इन्व्हेन्शन केलं होतं कशाचं, अशा गोष्टीचं, अशा इन्स्ट्रुमेंटचं ज्या इन्स्ट्रुमेंटने तुम्ही लहानातल्या लहान गोष्टी मोठ्या करून बघू शकता. राईट, बरोबर गेस केला तुम्ही. त्या गोष्टीचं नाव आहे मायक्रोस्कोप. जर का तुम्ही शाळेमध्ये, तुम्ही कॉलेजमध्ये जर का असाल तर बायोलॉजीच्या डिपार्टमेंटला, झुऑलॉजी आणि बॉटनीच्या डिपार्टमेंटला तुम्हाला एक असं इन्स्ट्रुमेंट दिसन ज्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. हा तो कंपाऊंड मायक्रोस्कोप आत्ताच आपण तयार केलेला आहे आणि हायली ॲडव्हान्स असा मायक्रोस्कोप आहे. पण चार्ल्स जॉन्सनने जो मायक्रोस्कोप बनवला होता तो एकदम सिम्पल होता. कुणीही गोष्टीला 50 ते 100 पटीनं मोठा करून बघू शकण्याची त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी होती. दॅट्स इट. तर मानव सभ्यतेपाशी आता मायक्रोस्कोप आला. त्या मायक्रोस्कोपच्या हेल्पनं तुम्ही लहानातल्या लहान गोष्टी बघू शकता. बरोबर आहे. तर 1665 असेच एक महान सायंटिस्ट ह्या धर्तीवर होऊन गेले होते ज्यांचं नाव होतं रॉबर्ट हुक. आणि ह्या रॉबर्ट हुकने स्वतः मॉडिफाय केलेला मायक्रोस्कोप बनवला होता. छान एखाद्या दिवशी असे आपल्या झाडाखाली बसले असेल, झाडाचं ते खोड पाहिलं ना तुम्ही, त्या खोडाला त्यांनी तोडलं आणि बघितलं कशामध्ये, आपल्या मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा त्यांनी त्या गोष्टीला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी त्याची डायग्राम काढली, आकृती काढली, भरपूर सारा रिसर्च केला आणि पब्लिश केलं एक बुकाचं नाव होतं मायक्रोग्राफिका. आणि मायक्रोग्राफिका बुकामध्ये त्यांनी ते डायग्राम दिलेली आहे ज्यांनी त्या झाडाच्या कॉर्कला कशामध्ये पाहिलं होतं, मायक्रोस्कोपच्या आतमध्ये. जर का तुम्ही ह्या स्ट्रक्चरला जर का पाहान का नाही तर इथे तुम्हाला छोटे छोटे असे काही कंपार्टमेंट, छोटे असे रूम दिसून राहिल्या. बस ह्याच कंपार्टमेंटला, ह्याच छोट्या रूमला रॉबर्ट हुकने नाव दिलं काय, सेल.
म्हणजे याचा अर्थ असा होते की जिवंत गोष्टी कशापासून बनलेल्या आहे याचा बेसिक जे उत्तर आहे ना ते आपल्याला भेटून राहिलं की हे गोष्ट कशापासून बनली आहे, सेलपासून. पण रॉबर्ट हुकने ज्या सेलचा जिक्र केला होता, ज्या सेलबद्दल ते बोलत होते, ते सेल जिवंत नव्हते, ते डेड झालेले सेल होते. त्याच टाईम पिरियडमध्ये असेच एक महान सायंटिस्ट होऊन गेले ज्यांचं नाव होतं अँटोन व्हॅन लिवेनहॉक. यांचं स्वतःचं दुकान होतं, माहिती आहे कशाचं, कपडेचं, आणि तेही होलसेल. कपडे बघितले असाल तुम्ही, हे कपडे बनले राहते कशापासून, फॅब्रिकपासून, धाग्यापासून. मग ह्या धाग्याची क्वालिटी जर का चेक करायची असेल तर यांनी पण मॉडिफाय केलेला स्वतः काय बनवला, मायक्रोस्कोप बनवला, आणि त्या मायक्रोस्कोपच्या हेल्पमध्ये चेक करत होते त्या धाग्याची काय क्वालिटी. अँटोन व्हॅन लिवेनहॉक एक दिवस शांत अशा तळ्यापाशी बसले असन, मनामध्ये विचार आला असन की ह्या पाण्याच्या एका ड्रॉपमध्ये काय आहे, बघू बरं आपण मायक्रोस्कोपच्या आतमध्ये. मग दिमागामध्ये जर का क्युरिओसिटी असेल, बरोबर आहे, तर ह्या जगामध्ये काही होऊ शकते. मग त्यांनी तो ड्रॉप उचलला आणि बघितला कशामध्ये, मायक्रोस्कोपच्या आतमध्ये. आणि त्यांना जे गोष्ट दिसली, मी गॅरंटीन सांगतो अँटोन व्हॅन लिवेनहॉकलाही भरोसा झाला नसून का हे काय होय. म्हणजे त्या छोट्याशा वॉटर ड्रॉपलेटमध्ये हजारोच्या संख्येनं छोटे 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 डोळ्यांना न दिसणारे असे जीव होते, आणि ज्यांचं एवढं मोठं फैललेलं पर्टिक्युलर काय होतं, संसार ब्रह्मांड होतं, असं म्हणणं होतं कोणाचं, अँटोन व्हॅन लिवेनहॉकचं. म्हणजे जगात सर्वात आधी सेलची डिस्कवरी केली रॉबर्ट हुकने, आणि जिवंत सेलची सर्वात आधी डिस्कवरी केली अँटोन व्हॅन लिवेनहॉकने. तर 1600-1700 टाईमपर्यंत आपल्याला येत माहीत पडलं की सेल नावाची गोष्ट एक्झिस्ट करते. 1700च्या नंतर 1800चा टाईम पिरियड आला. 1800च्या टाईम पिरियडमध्ये भरपूर साऱ्या सायंटिस्टनी म्हटलं की हे सेलच एकमेकासोबत आणखी सेल बनवून खूप मोठं असं मस्त स्ट्रक्चर तयार करते, ज्यांना आपण नाव देतो काय आज, टिश्यू. टिश्यूपासून आणखी एक स्पेशल स्ट्रक्चर बनते ज्याचं नाव आहे ऑर्गन. ऑर्गनपासून आणखी एक सिस्टम बनते ज्याचं नाव आहे ऑर्गन सिस्टम. आणि भरपूर साऱ्या ऑर्गन सिस्टम मिळून बनला हा पुराच्या पुरा ऑर्गॅनिझम. तर 1800च्या टाईम पिरियडमध्ये असेच एक महान सायंटिस्ट होऊन गेले ज्यांचं नाव होतं मॅथियस लेयडन. जर्मन बॉटनिस्ट होते. बॉटनिस्ट म्हणजे होते बॉटनीचा अभ्यास करणारे, आणि बॉटनी म्हणजे होते प्लॅन्टचा अभ्यास, बरोबर आहे, वनस्पती ज्या दिसते ना तुम्हाला त्यांचा अभ्यास करायला आपण, त्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये करतो त्याला आपण बॉटनी म्हणतो. मॅथियस लेयडननी भरपूर साऱ्या जगातल्या अलग अलग प्लॅन्टचा अभ्यास केला, रिसर्च केला, आणि त्यांना असं माहीत पडलं की जगातले सर्वच्या सर्व प्लॅन्ट बनले आहे कशापासून, सेलपासून. त्यांचेच एक मित्र होते सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं थिओडर स्क्वान. ह्या माणसाचं नाव तुम्हाला भरपूर वेळा ऐकायला भेटेल. एक पॉईंट या लक्षात ठेवजा, स्क्वान. भरपूर सारे असे सेल दिसन ज्या सेलला आपण नाव दिलं आहे स्क्वान सेल. आधार कार्डसोबत पॅन कार्ड जेव्हा लिंक करायला जाण का नाही तेव्हा तुम्हाला हाच प्रश्न विचारला जाईल. तर थिओडर स्क्वान कोण होते, थिओडर स्क्वान झुऑलॉजिस्ट होते. आणि झुऑलॉजिस्ट म्हणजे होते झुऑलॉजीचा अभ्यास करणारे, आणि झुऑलॉजी म्हणजे होते ॲनिमलचा अभ्यास, जगात जेवढे प्राणी दिसते का नाही त्यांचा अभ्यास करणं. तर यांनी आधी सांगितलं होतं की जगातल्या प्रत्येक जीवाच्या पूर्ण म्हणजे जेवढे जीव तुम्ही बघान का नाही, म्हणजे ॲनिमल जर का बघान का नाही, ते हे सर्वच्या सर्व बनले आहे कायच्यापासून, सेलपासून. आणि दोघांनी मिळून एक छान अशी थेरी दिली ज्या थेरीला आपण नाव देतो सेल थेरी. काय सांगते सेल थेरी, म्हणजे कुणाही गोष्टीबद्दल तुम्हाला जर का सत्य जर का दाखवणारी जर का गोष्ट तुम्हाला जर का दिसत असेल तर त्याला नाव आहे काय, थेरी. आणि सेल थेरी काय सांगते की जगातले सर्वच्या सर्व जीव, प्लॅन्ट म्हणा ॲनिमल म्हणा, बनले आहे कशापासून, सेलपासून. मग कोणतरी यांना प्रश्न विचारला असन की हा सेल कुठून आला, हा सेल कोणापासून आला, पण ह्या दोघांकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तर आणखी एक रशियन बायोलॉजिस्ट होते ज्यांचं नाव होतं रुडॉल्फ विर्चॉ. यांनी सांगितलं ओमनी सेलुला ई सेलुला. भेटलं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे ह्या जगामध्ये आधीच एक सेल एक्झिस्ट करत होता, त्या सेलपासूनच नवीन सेल तयार झाला. म्हणजे नवीन सेलला तयार करायसाठी आधीच एक सेल असणं आवश्यक आहे. म्हणजे आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर भेटलं की हा सेल नेमका कुठून आला, प्री एक्झिस्टिंगपासूनच नवीन सेल तयार होतात. आणि कंप्लीट केली आपली थेरी, ज्या थेरीचं नाव काय, सेल थेरी. काय सांगते सेल थेरी की जगात तुम्हाला जेवढे जीव दिसते, जीवन नावाची गोष्ट, लाईफ नावाची गोष्ट तुम्हाला जिथे दिसते ती सर्वच्या सर्व बनली आहे कशापासून, सेलपासून. सेल हा स्ट्रक्चरली आणि फंक्शनली फंडामेंटल युनिट आहे कशाचा, लाईफचा. आणि हा सेल येते आणखी पहिलेच आधीच प्रेझेंट असलेल्या सेलपासून.
कंप्लीट झाली आपली कोणची थेअरी, सेल थेअरी. आणि एक गोष्ट तर तुम्हाला आता माहीत पडलीच आहे की जीवन म्हणजे काय होते. जीवन नावाची गोष्ट कशापासून बनली आहे, जीवन नावाची गोष्ट बनली आहे कशापासून, सेलपासून. तर एक सेल जेव्हा इमानदारीनं प्रॉपरली काम करते तेव्हा हा पुराच्या पुरा ऑर्गॅनिझम काम करते असं समजू शकता तुम्ही. म्हणजे एक सेल आहे तो बरोबररित्या काम करून राहिला, त्याच्यासारखे भरपूर सारे सेल आहे ते प्रॉपर पद्धतीने काम करून राहिले आणि त्या सेलच्या बंचला नाव द्यायचं काय, टिश्यू. भरपूर सारे टिश्यू मिळून बनवतात ऑर्गन, ऑर्गन मिळून बनते ऑर्गन सिस्टम, आणि ऑर्गन सिस्टम भरपूर साऱ्या ऑर्गन सिस्टमपासून तयार होते हा कोण, ऑर्गॅनिझम. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या घरापाशी जर का कोणी 6व्या वर्गात, 7व्या वर्गात, 8व्या वर्गात, 9व्या वर्गात, 10व्या, 11व्या, 12व्या वर्गापर्यंत शिकणारे स्टुडंट असाल किंवा तुम्ही जर का असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होतकरू जे विद्यार्थी आहे ज्यांना जीवन म्हणजे काय आहे माहीत करून घ्यायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर अंतमध्ये मी फक्त एकच गोष्ट तुम्हाला विचारू इच्छितो की 3.5 बिलियन वर्षाच्या इव्हॉल्युशनरी प्रोसेसचा रिझल्ट आहे म्हणते कोण, हा माणूस. तर हा प्रश्न तुम्हाला कधी येत नाही की हा संसारामध्ये तुम्हाला निसर्गानं का तयार केला बा. म्हणून आपल्याला यासाठी तयार केलं आहे की ह्या धर्तीवर जेवढी जागा भेटन त्या जागेवर कब्जा करून टाकायचा, प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला अलग अलग गोष्टीमध्ये वाटून, नफरत फैलून, युद्ध करून एकमेकाचा खात्मा करायचा. तुम्हाला माहीत आहे ह्या पृथ्वीवर आज एवढे खतरनाक हतियार माणसानं बनवलेले आहे की ह्या पृथ्वीचा तुम्ही एका टाईमाले जवळपास म्हणजे 15 वेळा अंत करू शकता तुम्ही ह्या एका पृथ्वीचा. एवढे खतरनाक हतियार बनलेले आहे. तर शेवटी मला एकच प्रश्न विचारायचा आहे की माणसाला, मनुष्याला ह्या निसर्गानं का तयार केलं, माहीत आहे का तयार केलं. निसर्ग तुम्हाला सांगून राहिलं की माझ्यामध्ये भरपूर सारी मिस्ट्री, भरपूर सारं रहस्य लपलेलं आहे, तुम्ही त्या रहस्याचा काय घ्या, शोध घ्या. यासाठी जन्म झालेला आहे ह्या धर्तीवर कोणाचा, माणसाचा. आणि माहीत आहे ह्या ज्या रहस्याचा शोध घेण्याचा जो विषय आहे, जो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टला आपण नाव देतो सायन्स, विज्ञान. आणि ह्या विज्ञानामधली एक ब्रांच आहे जिथं आपण जीवनबद्दल शिकतो, त्याचं नाव आहे बायोलॉजी. इमानदारीनं, प्रामाणिकपणे तुम्ही माझी गोष्ट ऐकून घेतली यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, जिथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की सेल ॲक्च्युअलमध्ये आला कुठून आणि हा नेमका काय करते. सो थँक्यू, हॅव अ नाईस डे. धन्यवाद.